वडाळ्यामध्ये गुरुवारी ज्येष्ठ नेते बळीराम साठे, त्यांचे चिरंजीव जितेंद्र साठे, नातू जयदीप साठे यांच्यासह असंख्य समर्थकांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। शरद पवार यांचे अतिशय घनिष्ठ आणि कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे बळीराम साठे शरद पवारांची साथ सोडणार नाही असं बोललं जात होतं। मात्र बळीराम साठे यांनीही अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। वडाळ्यामध्ये गुरुवारी ज्येष्ठ नेते बळीराम साठे, त्यांचे चिरंजीव जितेंद्र साठे, नातू जयदीप साठे यांच्यासह असंख्य समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। काही दिवसांपूर्वी काका साठे यांनी अजित पवारांना आपल्या नातूची लग्नपत्रिका देण्याच्या उद्देशानं मुंबईत भेट घेतली होती। त्यावेळी जवळपास साठे यांचा प्रवेश निश्चित झाल्याचं सांगण्यात येत होतं। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रसंगी बोलताना काका साठे म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे जननायक असल्याची उपाधी दिली। काकांच्या समाजकारणात आणि राजकारणाचा आदर्श घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं। प्रत्येकाची सुरुवात असते। काका किमान गेले जवळपास आमच्या जन्मापासून आजपर्यंत काका समाजकारण राजकारण करतात। काकांनी 6 दशक या वडाळा गावची आणि आपल्या तालुक्याची एक कुटुंब, एक परिवार म्हणून काळजी घेणारे बळीराम काका हे 3 पिढ्यांना माहिती आहे हे आपण सगळेजण पाहतो। आज खऱ्या अर्थाने ते जननायक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आज जवळपास काका साहेबांचं वय 82 पूर्ण झालेलं आहे। सहस्त्र दर्शनाकडे त्यांची वाटचाल त्या ठिकाणी चालू आहे। काका साठे यांच्या कुटुंबाला तसं बघितलं तर कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नव्हती आणि तसं असताना देखील विद्यार्थी देशापासूनच काका साहेबांच्या अगदी नेतृत्वाची भूल होती। त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता होती। शिवशाहू करायचा विचार होता आणि त्याच्यामुळे वडाळा गावातील ज्येष्ठ जाणकार मंडळींनी ओळखलं अन्यायांची उच्चतेपणा, करंजपणा हे गुण खऱ्या अर्थाने त्यांच्या अगदी वयाच्या 20व्या वर्षापासून जुनी लोक सांगतात आहेत। दरम्यान अजितदादांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकट करू अशी ग्वाही बळीराम काका साठे यांनी दिली। राष्ट्रवादी पक्ष फुटला, दादाचा एक पक्ष आणि सागाचा एक पक्ष झाला, त्यावेळी मला दादाने स्वतःहून फोन केला, काका तुम्ही इकडे या। पण मी दादाचं ऐकलं नाही, कारण शेवटपर्यंत सागाबरोबर राहायचं असं एक दृष्टिकोन होता। परंतु तो दृष्टिकोन देवीची कोणते पटलाची बोललो आणि मग सगळे तालुक्यातले लोक, सगळे कार्यक्रम बैठकी झाली, प्रत्येकाचं मत झालं की आपण दादाकडे जायचं आणि मग सगळ्यांनी सांगितलं, माझ्याही मनात तेच होतं आणि म्हणून आम्ही दादाच्या पक्षामध्ये जायचा निर्णय घेतला आणि तो निर्णय आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी दादाच्या हातून आपण राष्ट्रवादी पक्षात गेल्याचं चिन्ह म्हणून आपल्याला हे दाखवलं आहे। यापुढे मी दादाला आश्वासन देतो की अगदी शेवटपर्यंत दादाच्या पक्षाचं काम अतिशय बळावर घेऊन आपण नक्की दादाला काही ना काही करू दिल्याशिवाय आपण राहणार नाही। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनीही जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाची भूमिका आणि मांडणी याबाबत आपल्या भाषणातून सविस्तर मुद्दे विशद केले। या प्रवेश सोहळ्याला उत्तर सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।